रुबी हॉलमध्ये प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजीचं शिक्षण घेत असताना हिरेमठ सरांनी खूप महत्वाची गोष्ट सांगितली, ती म्हणजे प्रिव्हेन्शन. तर प्रिव्हेन्शन म्हणजे काय? प्रिव्हेंट करणे, रोखणे एखाद्या गोष्टीपासनं. तर आपण आपल्या हेल्थ बद्दल बोलूयात की 4 प्रकारचं प्रिव्हेन्शन असतं. पहिलं प्रिव्हेन्शन म्हणजे प्रीमॉर्डियल स्टेज, की त्यामध्ये लहान मुलांचा, कमी वयाचा मॉब असतो. तर त्याच्यामध्ये आपण म्हणू स्कूल गोईंग मुलं आहेत, कॉलेजमधली मुलं आहेत. तर यांना आपण तिथे जाऊन शिकवणं की काय खाल्लं पाहिजे, व्यायाम काय केले पाहिजे, की जेणेकरून ते आजारापासून मुक्त राहतील. दुसरी गोष्ट म्हणजे किंवा दुसरी स्टेज म्हणजे प्रायमरी स्टेज. प्रायमरी स्टेजमध्ये वयोमान असतं ते कमी असतं, जेंट्स असतील किंवा लेडीज असतील, पण त्यांच्या आई वडिलांना काही हिस्ट्री असते, त्यामुळे त्यांना त्या आजारांमध्ये न जाण्यासाठी आपण हेल्प केली पाहिजे. योगा कुठला करायचा किंवा काय केल्याने काय त्रास होणार आहेत हे त्यांना त्यांना सांगितलं पाहिजे. तिसरी स्टेज म्हणजे सेकंडरी स्टेज. सेकंडरी स्टेजमध्ये माणूस त्या त्या डिसीजमध्ये लँडअप झालेला असतो. जसं आपण म्हटलं की प्रायमरीमध्ये काही आजार नसतात, फक्त त्या आजारांमध्ये लँडअप होऊ नयेत म्हणून आपण त्यांना हेल्प करतो. तसंच सेकंडरी स्टेजमध्ये आजार झालेले असतात, पण कॉम्प्लिकेशन्स निर्माण होऊ नयेत. फॉर एक्झाम्पल डायबिटीस आहे, पण डायबिटिक फूट होऊ नये, वूंड निर्माण होऊ नये, यासाठी त्यांना हेल्प करणं, त्यांची औषधं वेळेवर घ्यायला लावणं, सोबत लागणारा सकस आहार किंवा मेंटल स्ट्रेस मॅनेज करायला हेल्प करणं. तिसरी जी चौथी स्टेज आहे ती म्हणजे टर्शरी स्टेज. फॉर एक्झाम्पल आपण बायपासचं घेऊया, की हार्ट डिसीज होता, बायपास करावी लागली, पण पुढे याच्यामध्ये आपल्याला काय काम असतं की पुन्हा त्यांना प्लास्टिक किंवा बायपासची वेळ येऊ नये, यासाठी बऱ्याच गोष्टी स्ट्रिक्टली करून घेणं आणि त्यांनी कॉम्प्लिकेशन्स मध्ये जाऊ नयेत यासाठी त्यांना हेल्प करणं. तर येस, प्रिव्हेन्शन प्रत्येक स्टेजमध्ये आपल्याला गरजेचं असतं, कारण आपल्याला सेफ राहायचं असतं. थँक्यू.